10 दिवस आम्ही त्यांच्या मागे आहोत आणि 8 ते 10 दिवस आम्ही त्यांच्या मागे याच्यासाठीच आहोत की आम्हाला पहिल्यांदा डबे मिळावे, स्लीपर कोच मिळावा. कारण 12-12 तासाचा प्रवास आहे, तर स्लीपर कोच मिळावा. स्लीपर कोचच नाही आहे म्हणून सांगितलं गेलं. आता स्लीपर कोच नाही आहे हा एक मुद्दाच आम्हाला पहिल्यांदा कळला नाही की मुंबईसारख्या ठिकाणी स्लीपर कोच अवेलेबल आहे. मग दुसरा पर्याय काय, तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सेकंड क्लास आहे, सिटिंग चेअर म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला बसून जाता येईल. आम्ही काही लोकांना पुन्हा विचारलं की तुम्ही बसून जाऊ शकता का, 14-14 तास जायचं आहे आणि पुन्हा यायचं आहे. लोक म्हणाले नाही, आम्हाला कशाही प्रकारे मोर्चाला पोचायचं, त्यामुळे आम्ही 14 तास जाऊन बसून दोन्ही वेळेला आम्ही यायला तयार आहोत, तर तुम्ही ती ट्रेन बुक करा. ती ट्रेन जेव्हा आम्ही बुक करायला गेले, कारण हा पर्याय आम्ही नव्हता मागितला, हा पर्याय त्यांनी आम्हाला दिलेला होता. त्यावेळेस जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की हो आम्ही ही ट्रेन बुक करायला तयार आहोत, आम्ही ह्याचेही पैसे तुम्हाला द्यायला तयार आहोत, त्यावेळी त्याने सांगितलं अच्छा तुमको ये भी इसके लिए भी तैयार है, आप ठीक है, एक काम करो, आप रेल भवन जाओ, वहाँ से परमिशन लेके आओ. अरे बोलो जायचं आहे नागपूरला, मी आहे मुंबईत आणि रेल भवन आलो कुठे, बोलो दिल्ली में. बोलो दिल्लीमध्ये जाऊन परमिशन आणायची, तो बोलतो हो दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही परमिशन घेऊन या. आणि डिजिटलायझेशन ऑफ इंडिया आपण म्हणतो की डिजिटल इंडिया म्हणतो, तिथे अशा प्रकारचे जर आम्हाला जर उत्तर ऐकायला मिळतील, आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही काय अडाणी नाही आहोत की त्यांनी काहीतरी सांगावं आणि आम्ही ऐकून घ्यावं. त्यांना आम्ही तेही प्रश्न केला आहे, साहेब तिथे जाऊन भेटायचं कोणाला नाही, आप उधर जाई आपको मिल जाएंगे. त्यांनी स्वतः मला हातावरती एक नोट लिहून दिली, एका माणसाचा नंबर दिला, फोन नंबर दिला, तो कागद आजही माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितलं ह्याला जाऊन भेटा. आज सकाळपासून त्याला फोन लावतो, तो फॅक्सचा नंबर मला दिलेला आहे. आता ह्याच्यातनं एकच गोष्ट लक्षात येते की ह्यांना जर ट्रेन द्यायची असेल तर ते कसेही देऊ शकले असते आम्हाला ट्रेन, पण ह्यांना ट्रेनच द्यायची नाही. आम्ही पैसे देऊन मागतोय, आम्ही फुकट मागत नाही आहे, पण कशाही प्रकारे हे लोक मुंबईतून नागपूरला जाऊ नये यासाठी त्यांनी म्हणजे आपण म्हणू शकतो की सरकारने त्यांना सांगितलेलं आहे की यांना ट्रेन देऊ नये आणि हे लोक मुंबईतनं नागपूरला येऊ नयेत, मोर्चामध्ये गर्दी कमी दिसावी, ही संपूर्ण मोर्चे बांधणी सरकारने केलेली आहे आमच्या विरोधात, असं आमचं ठाम मत आहे.